श्री स्वामी समर्थ. आजची स्टोरी आहे जीवनाचे दार बंद झाले पण स्वामींच्या कृपेने नवं आयुष्य मिळालं. गावाच्या टोकाला राहणारा अनिकेत रोज सकाळी कामाला जाताना एकच प्रार्थना करायचा, स्वामी आजचा दिवस चांगला जावो. पण आयुष्य त्याच्यावर फार कठोर होतं. बाबा आजारी, घरात पैशांची तंगी आणि त्याची आई रोज देवाला हाक मारणारी. एका दिवशी त्याला कळलं की बाबांची तब्येत अतिशय नाजूक आहे. डॉक्टरांनी सांगितलं आजचं ऑपरेशन करून पैसे भरले नाही तर काहीही होऊ शकतं. अनिकेतच्या हातात काहीच नव्हतं. तो रस्त्याच्या कडेला बसला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शब्द गिळून त्याने फक्त इतकंच म्हटलं, स्वामी आता मी खूप थकलोय. तेवढ्यात एक वृद्ध साधू त्याच्याजवळ येऊन म्हणाले, बाळा रडू नको, स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे आहेत. असं म्हणत त्यांनी त्याच्या हातात एक लहान पिशवी ठेवली. अनिकेतने ती उघडली. आत ऑपरेशनसाठी लागणारे अचूक पैसे होते. तो थक्क झाला. साधू कुठेच दिसत नव्हते. जणू ते क्षणभरासाठी पृथ्वीवर पाठवले गेले होते, फक्त त्याची परीक्षा संपवायला. त्या दिवशी त्याच्या बाबांचे ऑपरेशन उत्तम झाले. आईने त्याला बिलकुल मिठी मारत कुजबुजले, स्वामी स्वतः आले असतील रे बाळा. अनिकेत त्या दिवसापासून रोज म्हणू लागला, जेव्हा मनापासून हाक मारली तेव्हा स्वामी अंतर न बघता धावत येतात. आयुष्यातील तो दिवस जरी आनंदाचा होता तरी त्याच्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता. तो साधू कोण होते? खरंच स्वामी आले होते का? त्याला उत्तर मिळत नव्हतं. ऑपरेशन झाल्यावर काही दिवसांनी अनिकेत परत त्या रस्त्यावरून जात होता. जिथे तो बसून रडला होता तिथे त्या साधूंनी त्याला पैसे दिले होते. तो थोडा वेळ तसाच शांत बसला. अचानक एक वारा आला. जणू कोणी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अनिकेत दचकून मागे पाहतो. कोणीच नाही. पण त्या वाऱ्यात एक मंद आवाज येतो, बाळा पुढचा मार्ग अजून कठीण आहे, पण तू एकटा नाहीस. अनिकेतच्या शरीरात शहारे उठले. डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणीव झाली स्वामी त्याच्याशी बोलत होते. त्या रात्री घरी परतल्यावर आई म्हणाली, बघ रे अनिकेत, डॉक्टरांनी सांगितलं की बाबांना आता दीर्घकाळ औषधोपचार लागतील, खर्च खूप होईल. अनिकेतचं मन पुन्हा तुटलं. तो देवघरात बसला आणि म्हणाला, स्वामी एकदाचं का योग्य वेळेवर सगळं नीट होईल. नाही, मी इतका वाईट आहे का? रात्री झोपेत त्याला एक स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते. त्याच्या डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर तेज. जणू एखाद्या वडिलांसारखा हात त्याच्या डोक्यावर ठेवला. स्वामी म्हणाले, बाळा तुझं दुःख तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त कधी देत नाही. तू जे सहन करतोस ते तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी बळ आहे. आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वासाचा दिवा विझू देऊ नको. अचानक अनिकेत जागा झाला. हृदय धडधडत होतं, पण चेहऱ्यावर एक वेगळं समाधान, एक शक्ती, एक विश्वास जागृत होता. दुसऱ्या दिवशी त्याला गावातल्या एका संस्थेत काम मिळालं. त्याला जितका पगार लागणार होता तेवढ्यापेक्षा दुप्पट मिळालं. बाबांची औषधे, घरखर्च, आईची काळजी सगळं व्यवस्थित चालू लागलं. आता अनिकेत रोज देवघरात उभा राहून म्हणायचा, स्वामी तुम्ही चमत्कार करायला येत नाही, तुम्ही फक्त माणसाला हारून न देण्यासाठी त्याच्या मनात शक्ती भरता. अनिकेतचं नवं काम सुरू झालं होतं. घरात हळूहळू शांतता, हसू आणि समाधान परत येत होतं. पण त्याच्या बाबांनी तब्येत अजूनही नाजूक होती. डॉक्टर म्हणाले होते शरीर कमजोर आहे, काळजी सतत घ्यावी लागेल. अनिकेत रात्री उशिरापर्यंत बाबांच्या शेजारी बसायचा. त्यांच्या श्वासाचा आवाजही त्याला काळीज पाडायचा. आई म्हणायची, बाळा देवावर सोडून दे, स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी. अनिकेत हसून मान हलवायचा, पण मनाच्या आत खोलवर तो अजूनही घाबरलेला होता. एका दुपारी कामावरून परतताना अनिकेतला वाटलं, आज स्वामींच्या मंदिरात थोडं वेळ बसूया. मंदिरात शांतता, दिव्याचा सुगंध आणि स्वामींच्या मूर्तीसमोर तो बसला.
त्याच्या डोळ्यातलं दुःख तो चुपचाप स्वामींना सांगत होता. इतक्यात त्याच्या शेजारी एक वृद्ध आजोबा येऊन बसले. खूप ओळखीचे वाटत होते, पण अनिकेत आठवू शकत नव्हता. आजोबा हसून म्हणाले, बाळा, चिंता सोड. एखाद्या पित्याप्रमाणे स्वामी तुला हळूहळू योग्य मार्गावर नेत आहेत. अनिकेत चकित झाला. त्याने विचारलं, आपण मला ओळखता? माझं नाव कसं माहीत? आजोबा शांतपणा म्हणाले, जेव्हा भक्त स्वामींच्या चरणात रडतो ना, तेव्हा स्वामी त्याला कधीच एकटं सोडत नाही. इतकं बोलून ते हळूच उभे राहिले आणि अनिकेत नमस्कार करण्यासाठी वाकला. पण वर बघतो तर आजोबा तिथे नव्हतेच, गायब. तो हादरला. त्याच्या अंगावर रोमांच उठले. तो धावत मुख्य रस्त्यावर गेला. कोणीच नव्हते. त्याला कळलं, ते आजोबा साधे माणूस नव्हते. तो स्वामींच्याच रूप होता. रात्री घरी पोहोचल्यावर आई आनंदात म्हणाली, अनिकेत, डॉक्टरांनी फोन केला. बाबांच्या रिपोर्ट्समध्ये अचानक सुधारणा दिसते आहे. अनिकेत स्तब्ध झाला. काहीतरी दिव्य घडलं होतं. त्याने स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले आणि शांतपणे म्हणाला, स्वामी, तुम्ही जवळ असता तेव्हा चमत्कार कधी, कसा आणि कुठे घडतो हे कळतही नाही. त्या दिवसापासून अनिकेतचे जीवन पूर्णपणे बदलू लागले. त्याला कामात सन्मान, घरात सुख आणि सर्वात मोठं स्वामींचा आशीर्वाद मिळाला. बाबांची तब्येत सुधारू लागली होती. अनिकेतच्या घरात 4 दिवसांची एक वेगळाच आनंद फुलला होता. पण त्याच्या मनात एक गोष्ट सतत घोळत होती. मंदिरात भेटलेले ते आजोबा, ते नक्की कोण? तो विचार मनातून जातच नव्हता. त्या रात्री अनिकेत झोपला आणि त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वामी समर्थ हातात दंड घेऊन त्याच्यासमोर उभे होते. चेहऱ्यावर तेज, डोळ्यात अपार प्रेम. अनिकेत त्यांच्या चरणावर पडला. स्वामी, मला का निवडलं? मी तर साधा चुका करणारा, घाबरलेला माणूस. स्वामी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, ज्याच्या मनात शुद्ध श्रद्धा असते त्याला स्वामी स्वतः मार्ग दाखवतो. माणसाच्या मनातली प्रामाणिकता आम्हाला ओढून आणते. अचानक स्वामीने त्याला एक दीप देत म्हणाले, हा प्रकाश आहे तुझ्या घराचं भविष्य. याची काळजी घे. अजून एक परीक्षा येईल, पण तू ती जिंकेलच. अनिकेत चकित विचारतो, कशी परीक्षा स्वामी? स्वामी फक्त स्मितहास्य करत दूर चालू लागले आणि त्यांचा आवाज हळूहळू मंद होत गेला. विश्वास ठेव बाळा, बाकी सगळं आम्ही पाहू. अचानक अनिकेत जागा झाला. हृदय जोरात धडधडत होतं. घाम फुटत होता. पण त्याला खोलीत हलका तेजोमय प्रकाश पसरलेला दिसत होता. स्वप्न होतं की प्रत्यक्ष त्याला कळेना. सकाळी उठल्यावर अनिकेतला कळलं, त्याच्या कामाच्या ठिकाणी मोठी तपासणी येणार होती. ज्याने चुका केल्या असतील त्याला काढून टाकणार होते. सगळेजण तणावात होते. अनिकेतही घाबरला, कारण याच्याकडून एक छोटी चूक झाली होती ज्याच्यामुळे त्याची नोकरी जाण्याची शक्यता होती. तो मनात म्हणाला, स्वामी, हीच का ती परीक्षा? तपासणी अधिकारी थेट अनिकेतकडे आले. कागद पाहिले. थोडा वेळ शांत राहिले. अनिकेतचा श्वास अडून राहिला. तेवढ्यात दुसरा अधिकारी आला आणि म्हणाला, सर, याच्या फाईल्स मी तपासल्या आहे. काम अगदी व्यवस्थित आहे. उलट इथला बेस्ट कर्मचारी आहे. अनिकेत थक्क झाला. त्याची चूक अधिकारी कशी काय पाहिली नाही, पण त्याला मागच्या रात्रीचं स्वामींचं स्वप्न आठवलं. विश्वास ठेव बाळा, बाकी सगळं आम्ही पाहू. त्या क्षणी अनिकेतला जाणवलं, ही नुसती घटना नाही, ही स्वामींची लीला आहे. स्वामी जवळ असलं की भीती नाही, अडथळा नाही, फक्त कृपा असते. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.